Let us go through the text on page 26 of your textbook. Use your brain power. Look at the elements of the third period. Classify them into metals and non-metals. थर्ड पिरियड मधले एलिमेंट्स बघायचे. त्यात मेटल्स आणि नॉन मेटल्स असं त्यांना क्लासिफाय करायचं आहे. तर कुठले मेटल्स आहेत त्याच्यात? You can say that sodium, magnesium and aluminum, these are metals. Non-metals कुठले आहेत? Phosphorus, sulfur and chlorine, these are non-metals. Silicon काय आहे? What is silicon? Silicon shows properties of both metals as well as non-metals, hence it is a metalloid. What is argon then? हा कोण राहिला आहे? हा नोबल गॅस आहे. हा मेटल्स, नॉन मेटल्स किंवा मेटॅलॉइड्स याच्या कशातच येत नाही. On which side of the period are the metals, left or right? मेटल्स कुठे होते? Metals are found on the left side of the period. On which side of the period did you find the non-metals? Non-metals are found on the right side of the period. एखाद्या हा थर्ड पिरियड विचारात घेतला आहे, पण याच्या राईट साईडला नॉन मेटल्स असतात. It is seen that the metallic elements like sodium, magnesium are towards the left. Sodium, magnesium हे लेफ्ट साईडला आढळतात. The non-metallic elements such as sulfur, chlorine are towards the right. Non-metallic elements आहेत ते राईटला आढळतात, उजवीकडे. The metalloid element silicon lies in between these two types. सिलिकॉन जे ते मेटल्स आणि नॉन मेटल्स या दोन टाईप्सच्या मध्ये असतं. सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्व्ड इन अदर पिरियड्स. इथं हा थर्ड पिरियड आपण कन्सिडर केला आहे. इतर पिरियड जरी बघितले तरी त्याच्यात सिमिलर पॅटर्न दिसेल. मेटल्स ऑन द लेफ्ट, नॉन मेटल्स ऑन द राईट आणि इन बिटवीन मेटॅलॉइड्स. It is seen that the zigzag line separates the metals from non-metals in the periodic table. Periodic table मध्ये एक zigzag line असते which separates the metals from non-metals. Okay. Elements appear to have arranged in such a way that metals are on left side of this line, non-metals are on the right side, and metalloids are along the border of this line. एलिमेंट्स हे असे अरेंज झालेले आहेत की मेटल्स हे जे आहेत ते त्या लाईनच्या लेफ्ट साईडला आढळतात, नॉन मेटल्स जे आहेत ते राईट साईडला आढळतात, आणि अलॉंग दिस लाईन हे मेटॅलॉइड्स आढळतात. हे मेटॅलॉइड्स आहेत या कलरमध्ये दाखवलेले. तर हे कसं काय घडून आलं? Let us compare the characteristic chemical properties of metals and non-metals. मेटल्स आणि नॉन मेटल्सचे काही लाक्षणिक रासायनिक गुणधर्म आपण विचारात घेऊ. समजायला थोडा अवघड टॉपिक आहे पुढचा, नीट लक्ष द्या. It is seen from the chemical formulae of simple ionic compounds that the cation किंवा केशन म्हणतात काही काही लोक याला, that the cation in them is formed from a metal while the anion from a non-metal. सिंपल आयनिक कंपाऊंड म्हणजे सोडियम क्लोराईड हा सिंपल आयनिक कंपाऊंड आहे. त्याचा केमिकल फॉर्म्युला विचारात घेतला तर असं दिसून येतं. इट इज सीन की त्यातला कॅटायन जो असतो, कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन, हा मेटलपासून तयार झालेला असतो, आणि ॲनायन जो असतो, ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज आयन, हा नॉन मेटलपासून तयार झालेला असतो. जरा नीट समजून घ्या. इथं सोडियम ॲटम आहे. इट कंटेन्स 1 इलेक्ट्रॉन इन द आउटर मोस्ट शेल. हा क्लोरीन ॲटम आहे. इट कंटेन्स 7 इलेक्ट्रॉन्स इन द आउटर मोस्ट शेल. आता या दोघांनाही स्टॅबिलिटी अचीव करायची आहे.
सो सोडियम डोनेट्स 1 इलेक्ट्रॉन टू क्लोरीन. त्यामुळे सोडियमची आउटरमोस्ट शेल निघून जाते, त्यामुळे सोडियम आयन तयार होतो. त्याच्यात 2च शेल्स आहेत. सोडियम ॲटममध्ये 3 शेल्स आहेत. आता यांनी इलेक्ट्रॉन देऊन टाकल्यामुळे याच्यावरचा एक निगेटिव्ह चार्ज कमी होतो. निगेटिव्ह चार्ज कमी झाल्यामुळे त्याचा पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार होतो. त्याला कॅटायन असं म्हणतात. मग मेटलपासून नेहमी पॉझिटिव्हली चार्ज कॅटायन्स तयार होतात. क्लोरीननी हा इथे इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यामुळे त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये जे 7 इलेक्ट्रॉन असतात त्याच्याऐवजी ते आता 8 होतात आणि त्याला स्टॅबिलिटी प्राप्त होते. तर त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा आल्यामुळे त्याचा निगेटिव्हली चार्ज आयन तयार होतो, ज्याला ॲनायन म्हणतात. तर नॉन मेटल्स ऑलवेज फॉर्म ॲनायन्स. ॲनायन हे नॉन मेटल्सपासून तयार होतात आणि कॅटायन्स हे मेटल्सपासून तयार होतात. कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज, ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज. पक्का लक्षात ठेवायचं. याच्यात थोडा घोटाळा होण्यासारखा भाग आहे. कॅथोड जो असतो कॅथोड इलेक्ट्रोड जो असतो तो ॲक्च्युली निगेटिव्हली चार्ज असतो. आणि निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडला कॅथोड म्हणतात आणि पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडला ॲनोड म्हणतात. पण आयन्सचं मात्र नाव उलटं का पडले तेही सांगतो. निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे जो जातो तो पॉझिटिव्हली चार्ज असतो आयन, त्याला कॅटायन म्हणतात. आणि पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोडकडे जो जातो म्हणजे ॲनोडकडे जो जातो त्याला ॲनायन म्हणतात. आणि कॅथोड म्हणजे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड, पण कॅटायन म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज आयन. ॲनोड म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज इलेक्ट्रोड, पण ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज आयन. थोडा गोंधळात टाकण्यासारखं आहे. समजलं असलं तर ठीक, नाहीतर पुन्हा केव्हा तरी. From this, it is understood that metal atoms have a tendency to form a cation by losing its valence electron. This property is called electropositivity of an element. त्याच्यावरून असं दिसतं की मेटल्सची नेहमी टेंडन्सी असते की त्यांचा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन घालून टाकायचा आणि त्यामुळे पॉझिटिव्हली चार्ज आयन तयार होतो. या प्रॉपर्टीला त्या एलिमेंटची इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतात. On the other hand, an atom of a non-metal has a tendency to form an anion by accepting electrons from outside into its valence shell. जसं मेटल्सचं असतं त्याच्या उलट नॉन मेटल्सचं. ऑन द अदर हँड, नॉन मेटल्सची टेंडन्सी असते की इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करायचे व्हॅलन्स शेलमध्ये आणि ॲनायन फॉर्म करायचा. मेटल्सची टेंडन्सी असते कॅटायन फॉर्म करण्याची आणि नॉन मेटल्सची टेंडन्सी असते ॲनायन फॉर्म करण्याची. ॲनायन म्हणजे निगेटिव्हली चार्ज आयन. We have already seen that ions have a stable electronic configuration of a noble gas. आणि हे इलेक्ट्रॉन्स डोनेट किंवा ॲक्सेप्ट करून जे आयन्स तयार होतात त्यांना स्टेबिलिटी प्राप्त झालेली असते, त्यामुळे त्याचं कॉन्फिगरेशन जे असतं ते नोबल गॅसचं असतं. How is the ability to lose or accept electrons in the valence shell determined? एखाद्या एलिमेंटची इलेक्ट्रॉन्स गमावण्याची किंवा मिळवण्याची एबिलिटी आहे व्हॅलन्स शेलमध्ये, ती कशी काय निश्चित होते? All the electrons in any atom are held by the attractive force exerted on them by the positively charged nucleus. कुठल्याही ॲटममधले इलेक्ट्रॉन्स जे असतात त्यांच्यावर पॉझिटिव्हली चार्ज न्यूक्लियसचा एक फोर्स ॲक्ट करत असतो, त्यामुळे ते इलेक्ट्रॉन्स एकत्र राहिलेले असतात, अणुपाशी राहिलेले असतात, म्हणजे ते इकडे तिकडे पळत नाहीत. इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल्स lie in between the valence shell and the nucleus. तर त्यातल्या मधल्या शेल्समधले इलेक्ट्रॉन जे असतात, मधल्या म्हणजे आउटरमोस्ट शेल सोडून, आउटरमोस्ट शेलला व्हॅलन्स शेल म्हणतात. सगळ्यात बाहेरचे शेल जी असते ती आणि न्यूक्लियस याच्या मधल्या शेल्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते व्हॅलन्स शेल आणि न्यूक्लियस याच्यामध्ये असतात. Because of their presence, the effective nuclear charge exerting an attractive force on the valence electrons is somewhat less than the actual nuclear charge. ते मधल्या शेल्समध्ये इलेक्ट्रॉन्स असल्यामुळे
न्यूक्लियस जो अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवर, तो ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्जपेक्षा थोडासा कमी असतो, कारण मध्ये काही फोर्स त्या मधल्या इलेक्ट्रॉन्सना एकत्र ठेवण्यासाठी बांधून ठेवण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे न्यूक्लियसनी व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवर अप्लाय केलेला फोर्स जो असतो तो ॲक्च्युअल न्यूक्लिअर चार्जपेक्षा कमी असतो थोडा. Thus, the number of valence electrons in metals is small. मेटल्समध्ये व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सची संख्या जी असते ती कमी असते, 1 ते 3. Also, the effective nuclear charge exerting attractive force on the valence electron is small. तसंच न्यूक्लियस जो अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करतो व्हॅलन्स इलेक्ट्रॉनवर, तो सुद्धा न्यूक्लिअर चार्जपेक्षा थोडासा कमी असतो. As a combined effect of these two factors, metals have a tendency to lose the valence electrons to form cations having a stable noble gas configuration. या दोघांचा एकत्रित परिणाम म्हणून म्हणजे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्सवर अप्लाय होणारा फोर्स थोडा कमी असल्यामुळे ते व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पटकन निघून जाऊ शकतात. त्यामुळे मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. ते पटकन मेटल ते इलेक्ट्रॉन पटकन गमावतात आणि कॅटायन्स तयार करतात, ज्याचं कॉन्फिगरेशन हे स्टेबल असतं, नोबल गॅसच्या कॉन्फिगरेशनसारखं. This tendency of an element called electropositivity is the metallic character of that element. आणि ही जी मूलद्रव्याची प्रवृत्ती असते ज्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी असं म्हणतात, हे म्हणजेच त्याचा धातू गुण किंवा मेटॅलिक कॅरेक्टर असतं. याचं कंटिन्युएशन पुढच्या पानावर आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण. Here is a trivia question for you. Hydrogen is the lightest element in the periodic table, which is the naturally occurring heaviest element. Naturally occurring heaviest element कुठला आहे? Okay, find it out. Thank you for your time. See you in the next video. Bye.